श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2 मार्चला सोमवारच्या दिवशी असणार आहे 2026मधील होळी. तर बघा, दरवर्षी पौर्णिमा तिथीला होळी जी आहे तर ती साजरी केली जाते. म्हणजेच बघा, फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते, हुताष्मी पौर्णिमा, तर या दिवशी होळीचा सण जो आहे तर तो सगळीकडे अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जात असतो. आणि या पौर्णिमा तिथी जी आहे तर त्या पौर्णिमेची सुरुवात जी आहे तर ती सोमवारी 5:33 होत आहे. आणि ही पौर्णिमा मंगळवारी 3 मार्चला सायंकाळी 5:03 समाप्त होत आहे. तर 2 दिवस ही पौर्णिमा असणार आहे. आणि होळीचा जो मुख्य सण आहे तर तो सोमवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. आता होळीचा सण आपण का साजरा करतो, तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण वाईट विचार असतील, संकट असतील, आपल्यावरती येणारी कोणत्या अडीअडचणी असतील, तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, आपल्या आयुष्यामध्ये नवीन सकारात्मकता यावी, अशा कारणासाठी बघा आपण होळीचा जो सण आहे तर तो आपण साजरा करत असतो. चांगल्याची बघा वाईटावरती मात म्हणून हा सण जो आहे तर तो साजरा केला जात असतो. आणि या दिवशी बघा, आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरी देखील हा एक पदार्थ आपण अजिबात खायचा नाही. यामुळं आपल्या मागे संकट अडचणी लागतील, लक्ष्मी नाराज होईल, आर्थिक अडचणी आपल्याला भेडसावतील. तर असे कोणत्या वस्तू आहेत याचीच संपूर्ण माहिती बघा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर होळीचा जो सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. बघा, या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण आपल्या घरासमोर, गल्लीमध्ये किंवा मंदिरासमोर सामूहिक जी होळी असते तर ती पेटवली जात असते. होळीमध्ये अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या टाकल्या जात असतात आणि त्या टाकणं अतिशय शुभ मानलं जातं. आणि या दिवशी बघा, आपण म्हणजे हा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा असतो. कारण की या दिवशी बघा पौर्णिमा असते आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात, सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात. आणि म्हणूनच या दिवशी बघा, आपले जे शत्रू असतात किंवा आपली प्रगती ज्यांना झालेली बघवत नाही, अशा ज्या काही व्यक्ती असतात तर त्या आपल्यावरती नकारात्मक वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच हे जे काही पदार्थ आहेत तर ते या दिवशी आपण खाणं बघा तर ते वर्ज्य करायचं आहे. तर या दिवशी बघा, आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला दिल्या तर त्या चुकूनही आपण खायच्या नाहीत. फक्त मंदिरामधील जर प्रसाद असेल तर तोच आपण या दिवशी ग्रहण करायचा आहे. आता बघा, पांढऱ्या रंगाच्या वस्तूवरती नकारात्मकता किंवा वाईट शक्ती, तांत्रिक क्रिया केल्या जातात. आणि त्यामुळे बघा, हे असे पदार्थ जर आपण इतर व्यक्तीकडून, अनोळखी व्यक्तीकडून खाल्ल्या तर ते आपल्यावरती नकारात्मक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात, आपली प्रगती बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून अशा ज्या काही वस्तू आहेत ज्यामध्ये बघा पांढऱ्या रंगाचे पेढे किंवा खडीसाखर, इतर काही ज्या वस्तू असतात तर त्या आपण खाणं शक्यतो या दिवशी टाळायचं आहे. कारण की या दिवशी बघा, आपण नकारात्मकता काढून टाकण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सेवा करत असतो. पण जर अशा काही तांत्रिक क्रिया केलेले जर पदार्थ आपल्याला खाण्यात आले तर आपली प्रगती जी आहे तर ती खुंटू शकते किंवा
आपल्या घरामध्ये अडीअडचणी येऊ शकतात, आपल्या मागे संकट लागू शकतात. आता बघा, अचानक एखाद्या वेळेस आपण म्हणतो की आपण या ठिकाणी जाऊन आलो आणि अचानक घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा नकारात्मकता प्रवेश करत असते किंवा आपल्या घरामध्ये वाद व्हायला सुरुवात होत असते किंवा एखादं मूल आजारी पडत असतं, तर अशा वेळेस आपण म्हणतो की ती जागा चांगली नव्हती किंवा त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती, त्यामुळेच असं होत आहे. तर त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या शारीरिक स्थितीवरती सुद्धा होत असतो. त्यासोबतच आपल्या घरातील आर्थिक प्रगतीवरती सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं आपण या दिवशी हे जे काही पदार्थ आहेत तर ते खाणं या दिवशी टाळायचं आहे.